श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मंडळी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. नुकताच श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. श्रावण महिना हा वेगवेगळी व्रतवैकल्ये, सणवार याच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पूजेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे इतरही व्रतवैकल्ये, उपवास या महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात केले जातात. त्यामध्ये दीपपूजन झाल्यानंतर पूजन केले जाते ते ज्योतीच्या प्रतिमेचे. या ज्योतीच्या प्रतिमेलाच काही भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये नागोबा नरसोबाच्या प्रतिमेचे पूजन असेही म्हणतात. ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन म्हणजे काय? ज्योतीच्या प्रतिमेच्या पूजनाचा हेतू काय आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आषाढ महिन्याचा शेवट व श्रावण महिन्याचा प्रारंभ म्हणजे दीपपूजन होय. दिवा हे ज्ञानाचं, वृद्धिंगतेचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार म्हणजे दिवा आहे. तुम्ही एक दिवा लावा व त्याच्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता आणि त्यामुळेच याला वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आणि या प्रतीकाचं पूजन म्हणूनच दीपपूजन केलं जातं. दीपपूजनानंतर दुसरी जी देवता आहे ती म्हणजे ज्योती. या ज्योतीच्या प्रतिमेच्या रूपामध्ये पूजा केली जाते. संपूर्ण श्रावणभर या प्रतिमेचे आपण पूजन करतो. या प्रतिमेचे पूजन म्हणजे मातृशक्तीकडून केल्या जात असलेल्या आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना होय. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेमध्ये 4 वेगवेगळ्या देवतांच्या आपल्याला फोटो दिसतात. संपूर्ण महाराष्ट्रभर या प्रतिमेचे पूजन केले जाते. परंतु या प्रतिमेमधील एकही देवतेचा क्रम हलवला जात नाही. सर्वप्रथम प्रतिमेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते ते म्हणजे नरसिंह, त्यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण, तर तिसऱ्या प्रतिमेमध्ये मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा व जिवंतिका आणि सगळ्यात खाली चौथ्या नंबरला आपल्याला पाहावयास मिळतात ते म्हणजे बुध व बृहस्पती म्हणजेच गुरु. या क्रमात त्यांना पूजले जाते. याविषयीच आपण थोडक्यात माहिती पाहूयात. प्रथम भगवान नरसिंहच का असा प्रश्न सर्वांनाच पडतो. भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले. प्रल्हाद हा त्यांचा निस्सीम भक्त होता. भक्त प्रल्हादाची गोष्ट ही सर्वांनाच परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षण आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेमध्ये पूजले जातात अशी मान्यता आहे. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तींपासून बाळाचा बचाव करतात. जसे की उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादींपासून बचाव करतात. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये या प्रतिमेचे पूजन केले जाते. आता दुसऱ्या नंबरला येतं ते म्हणजे कालियामर्दन करणारा श्रीकृष्णांचा फोटो. यामधील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणामधील आराध्य दैवत आहेत. आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर असं लक्षात येतं की कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालिया नागालाही न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाचा म्हणजे प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच कालिया दमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तींपासून जसे खेळात येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांची भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून
हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात आणि म्हणून ज्योतीच्या प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे आणि म्हणूनच त्यांची पूजा केली जाते अशी मान्यता आहे. नंतर येतात त्या म्हणजे जरा व जिवंतिका यांचे प्रतिमा. जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता आहेत. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एका कथेमध्ये सांगितलेले आहे की मगध नरेश बृहद्रथ याला 2 राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला अपत्य काहीही नसते. त्यामुळे तो राजा खूप चिंतित असतो. आणि याच वेळी नगरजवळील उपवनामध्ये ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते आणि त्यांचे दर्शन घेऊन तो आपली चिंता ऋषींसमोर प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्हीही राण्यांवर राजाचे समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना खायला देतात. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते. ती दोन्ही लहान बाळाच्या तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधनाच्या कलेने दोन्हीही शकल ती जोडून घेते. जरा ते सांधलेले बाळ संध्या समयास बृहद्रथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध असे ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक उत्सवही सुरू करतो. त्यानंतर जारेचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश म्हणजेच जीवती होय. जिवंतिकेचा अर्थ हा दीर्घायू प्रदान करणारी असा होतो. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंना बालकांना खेळवताना दिसते आणि म्हणूनच या जरा व जिवंतिका यांचे पूजन केले जाते. या प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते म्हणजे बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून त्याच्या हाती अंकुश धारण केलेला आहे. तर बृहस्पती म्हणजेच गुरु हे वाघावर बसलेले आहेत आणि हातात चाबूक घेतलेला आहे. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हे हत्ती आहे. हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक मानलं जातं. मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतींचं वाहन हे वाघ आहे. वाघ म्हणजे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार हा लवकर चिकटतो आणि अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते आणि म्हणूनच बुध व बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत अनन्यसाधारण असे स्थान आहे. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बाळांचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जीवतीच्या प्रतिमेचा क्रम आहे. आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये जीवतीच्या प्रतिमेच्या पूजनाला खूप महत्त्व आहे. प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक माता ही आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही पूजा करत असते. जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते. धन्यवाद. श्रोते हो, व्हिडिओमधील माहिती तुम्हाला ऐकायला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.